नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? गेल्या काही महिन्यात छोट्या पडद्यावर अनेक मालिका सुरू झाल्या. या मालिकांमध्ये स्टार प्रवाहाच्या मालिकांची संख्या जास्त आहे. त्यापाठोपाठ झी मराठीने देखील नवीन मालिकांची घोषणा केली. आठवड्याभरापूर्वी स्टार प्रवाहाने 8 नव्या मालिकांची घोषणा केली होती. आता त्यानंतर झी मराठीने त्यांच्या जुन्या मालिकेची शूटिंग सुरू केली आहे. या मालिकेची घोषणा झी मराठीने तब्बल 2 वर्षांपूर्वी केली होती. त्यामुळे आता प्रेक्षक झी मराठीला प्रश्न विचारत आहे, कोणती आहे ती मालिका? झी मराठीने तब्बल 2 वर्षांपूर्वी एका इच्छाधारी नागिनीच्या सुडाची कहाणी असणाऱ्या मालिकेची घोषणा केली होती. त्यानंतर झी मराठीवर अनेक मालिका आल्या, मात्र या मालिकेबद्दल कोणतीही अपडेट आली नाही. झी मराठीने हा प्रोजेक्ट बॅकफूटवर टाकला होता. अनेक नव्या येणाऱ्या मालिकांच्या प्रोमोवर प्रेक्षक या मालिकेबद्दल विचारणा करत होते. या मालिकेचं नावच मुळीच इच्छाधारी नागिन असं होतं. आता स्टार प्रवाहाने काही दिवसांपूर्वी मी कात टाकली या मालिकेची घोषणा केली आहे, जी नागिनीवर आधारित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा झी मराठी खडबडून जागी झाली. त्यांनी या मालिकेची शूटिंग सुरू केली आहे. या मालिकेच्या सेटवरचे काही फोटो समोर आले आहेत. आता हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी झी मराठीला प्रश्न विचारले आहेत. एकाने लिहिलं, आता लोकांनी काय बघायचं, इच्छाधारी नागिन की मी कात टाकली? दुसऱ्याने लिहिलं, फायनली झी मराठीला इतक्या वर्षानंतर या मालिकेची आठवण आली. असं असलं तरी ही मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहे. ही मालिका नेमकी कधी सुरू होणार आणि यात कोणते कलाकार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.